यावर्षी भारतामध्ये T20 वर्ल्ड कप होऊ घातलाय आणि या वर्ल्ड कपच्या अनुषंगानं सर्वाधिक चर्चा होते ती म्हणजे बांगलादेश या वर्ल्ड कप मध्ये खेळणार की खरंच बहिष्कार घालणार या मुद्द्याची। पण बांगलादेश या वर्ल्ड कप मध्ये का बहिष्कार घालू इच्छितोय तर त्यांचं म्हणणं आहे की ते भारतामध्ये क्रिकेट खेळू शकत नाहीत किंवा त्यांची टीम ते भारतामध्ये पाठवू शकत नाहीत। आणि त्याचं कारण ते काय सांगतायत, आमचे प्लेयर हे भारतामध्ये सुरक्षित नाहीत आणि त्यांच्या जीविताला धोका आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे बांगलादेशच्या ज्या मॅचेस आहेत त्या भारताच्या बाहेर म्हणजे श्रीलंकेत शिफ्ट कराव्यात असं बांगलादेशी बोर्डाचं म्हणणं आहे। पण या अनुषंगाने एक प्रश्न उपस्थित राहिलाय की बाकी कोणत्याही टीमला भारतात धोका वाटत नसताना फक्त बांगलादेशला धोका का वाटतोय, की बांगलादेश सुरक्षेचं कारण पुढे करून वेगळा काहीतरी अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करतोय। या सगळ्या मुद्द्यांची चर्चा आपण करणार आहे आणि बांगलादेशी टीम वर्ल्ड कपवर बहिष्कार का घालते याचं खरं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर बांगलादेशी टीमचं हे खरं कारण तुम्हाला पटतं का हे सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा आणि त्यांच्या जीवाला भारतामध्ये धोका आहे असं तुम्हाला वाटतं का ते सुद्धा मला कमेंट मध्ये सांगा। सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा। नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आता तुम्हाला माहितीच असेल की गेल्या काही महिन्यांमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्या संबंधांमध्ये मोठ्या प्रमाणावर तणाव आलेला आहे आणि त्या तणावाला कारण आहे ते म्हणजे बांगलादेशमध्ये सुरू असलेला हिंसाचार आणि तिथं झालेला तख्तापलट। आता या सगळ्या परिस्थितीत भारतामध्ये T20 वर्ल्ड कप होऊ घातलाय आणि या T20 वर्ल्ड कप मध्ये आम्ही आमची टीम भारतात पाठवू शकत नाही असं बांगलादेशी बोर्डाचं म्हणणं आहे आणि त्यांनी त्यासाठी कारण दिलंय ते म्हणजे सुरक्षेचं। म्हणजे बांगलादेशी प्लेयर्स हे भारतात सुरक्षित नाही किंवा ते भारतात आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेला धोका पोहोचू शकतो असं बांगलादेशी बोर्डाचं म्हणणं आहे। आता या त्यांच्या म्हणण्यात कितपत तथ्य आहे तर सध्या बांगलादेश ज्या परिस्थितीमधून जातोय ती अतिशय चिंताजनक आहे। म्हणजे बांगलादेशमध्ये गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळापासून आंदोलनं सुरू आहेत, मोठ्या प्रमाणावर त्या आंदोलनामध्ये हिंसाचार होतोय। गेल्या काही दिवसांपूर्वी तर 2 हिंदू तरुणांना जिवंत जाळलं गेलं होतं आणि बसेस असतील किंवा पब्लिक प्रॉपर्टी असेल यांना जाळण्याचं प्रमाण हे दररोज दिवसेंदिवस वाढत चाललंय। आणि एवढंच नाही तर बांगलादेशी मीडियामधले काही प्रसिद्ध मीडिया हाऊसेस आहे त्यांच्या बिल्डिंगला सुद्धा बांगलादेशी आंदोलकांनी आग लावलेली आहे। आणि या सगळ्या हिंसाचारामुळं बांगलादेशच्या पंतप्रधान म्हणजे ज्यांना लोकांनी निवडून दिलं अशा पंतप्रधान शेख हसीनांना देश सोडून पळून जावं लागलं आणि त्यांचं जे घर होतं त्या घरावर बांगलादेशी आंदोलकांनी ताबा घेतला आणि त्यांच्या अंतर्वस्त्रांसोबत ते कशा प्रकारे फोटो वगैरे काढत होते ते तुम्ही सुद्धा बघितलं असेल। म्हणजे एकंदरीत काय तर बांगलादेशात सकाळी बाहेर पडलेला माणूस संध्याकाळी जिवंत घरी येईल की नाही अशी परिस्थिती आहे। आणि बांगलादेशची सुरक्षेची परिस्थिती एवढी वाईट असताना बांगलादेश आक्षेप कुणावर घेतोय किंवा त्यांची टीम सुरक्षित नाहीये असं कोणाला सांगतोय तर भारताला सांगतोय। म्हणजे साऊथ आशियामध्ये म्हणजे दक्षिण आशियामध्ये जर आपण सुरक्षेचे मुद्दे बघितले तर सुरक्षेच्या अनुषंगानं भारत हा सर्वात सुरक्षित देश आहे किंवा स्थिर देश आहे असं मानलं जातं। म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून भारतामध्ये एकदा सुद्धा तख्तापलट किंवा कू आपण ज्याला म्हणतो ते झालेलं नाहीये। म्हणजे भारतीय सैन्यानं किंवा भारतीय जनतेनं इथली सत्ता एकदाही उलथून टाकलेली नाहीये। आता अशी सगळी परिस्थिती असताना बांगलादेशी बोर्ड सुरक्षेचं कारण पुढे करून हा वाद का निर्माण करतंय तर त्याचं खरं कारण म्हणजे बांगलादेशमध्ये काही दिवसानंतर होऊ घातलेले इलेक्शन्स। म्हणजे बांगलादेशमध्ये कू झाल्यानंतर सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्यात आणि या निवडणुकांमध्ये सर्वात मोठा मुद्दा आहे तो म्हणजे भारताचा विरोध। म्हणजे ज्या शेख हसीनांचा तख्तापलट केला गेला त्यांना भारत चालवत होता किंवा त्या भारताच्या हातातलं बाहुलं होत्या असा प्रचार मोठ्या प्रमाणावर बांगलादेशमध्ये केला गेला। म्हणजे जमाते इस्लामी सारख्या संघटना असतील किंवा काही विद्यार्थी संघटना असतील या सगळ्यांनी मिळून अगदी सिस्टमॅटिकली हा प्रचार बांगलादेशामध्ये पसरवला आणि त्यांच्या तळागाळात तो पोहोचवला। आता हा प्रचार पोहोचवल्यामुळं एक गोष्ट घडली आणि ती गोष्ट म्हणजे बांगलादेशातल्या तळागाळातल्या सर्वसामान्य माणसामध्ये अशी भावना निर्माण झाली
की भारत हा त्यांचा शत्रू आहे आणि भारत त्यांच्या राज्यकर्त्यांना बाहुल्यासारखं वापरून त्यांच्या देशाचं शोषण करतोय. आणि हे सगळं वातावरण असताना बांगलादेशामध्ये या निवडणुका आता होऊ घातल्यात. आता या निवडणुका होऊ घातलेल्या असताना या वातावरणाचा म्हणजे भारत विरोधी वातावरणाचा फायदा घेण्याची इच्छा ही बांगलादेशातल्या सगळ्याच राजकीय पक्षांना आहे आणि विशेषतः सत्तेमध्ये असलेल्या युनूस यांना आहे. सोबतच ती जमाते इस्लामीची सुद्धा इच्छा आहे किंवा तसा त्यांचा अजेंडा आहे. आता या सगळ्या फ्रेमवर्क मध्ये आम्ही भारताला कसा विरोध करतोय किंवा भारतामध्ये वर्ल्ड कप न खेळून आमचा कणा किती ताठ आहे हे आम्ही कसं दाखवतोय हे तिथले राज्यकर्ते त्यांच्या जनतेला पटवून देताना दिसत आहेत. आणि अशी भारत विरोधी भूमिका जर आपण घेतली तर या निवडणुकांमध्ये आपला विजय होऊ शकतो असं तिथल्या राज्यकर्त्यांना वाटतं. आता हे झालं खरं कारण, पण बांगलादेशचं सुद्धा याबद्दलचं एक आर्ग्युमेंट आहे. तर बांगलादेशचं असं म्हणणं आहे की ज्यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली होती त्यावेळी भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीला पाकिस्तानमध्ये जाऊन क्रिकेट खेळायला नकार दिला होता आणि त्यांनी त्यावेळी सुरक्षेचं कारण दाखवून पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळलं नव्हतं आणि भारताचा हा जो आक्षेप आहे तो आयसीसीनं मान्य केला होता आणि भारताचे जे सामने होते ते पाकिस्तानच्या बाहेर म्हणजे दुबईत खेळवले गेले होते. आता भारताचे सामने सुरक्षेच्या कारणास्तव जर दुबईत होऊ शकतात तर आमचे सामने श्रीलंकेत का होऊ शकत नाही हा बांगलादेशचा प्रश्न आहे. आता बांगलादेशच्या या म्हणण्यात कितपत तथ्य आहे तर ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की भारत आणि पाकिस्तान हे एकमेकाचे परंपरागत शत्रू आहेत. म्हणजे भारत आणि पाकिस्तान ज्यावेळी एकाच वेळी स्वातंत्र्य झाले त्या वेळेपासून या देशांमध्ये जवळपास 4 युद्ध झालेली आहेत आणि ऑपरेशन सिंदूर पकडलं तर 5 युद्ध झालेली आहेत. आणि ही सगळी पार्श्वभूमी असल्यामुळं भारतीय टीम ही पाकिस्तानमध्ये सुरक्षित नाहीयेत हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतवादी संघटना किंवा दहशतवादी गट आहेत आणि यातले बहुतांश गट हे भारत विरोधी आहेत. आता हे भारत विरोधी गट पाकिस्तानमध्ये एवढे सक्रिय असल्यामुळंच भारतीय टीमच्या जीवाला तिथं धोका होऊ शकतो हे कारण जेन्युइन आहे. तशी परिस्थिती बांगलादेश आणि भारत यांच्या संबंधांमध्ये नाहीये. म्हणजे सध्या भारत आणि बांगलादेशचे संबंध हे जरी तणावाचे असले तरीही बांगलादेश आणि भारत यांच्यात आतापर्यंत एकही युद्ध काय साधी चकमक सुद्धा झालेली नाहीये. उलट बांगलादेशच्या निर्मितीमध्ये भारताचं खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींची तुलना आपण करू शकत नाही. पण या दोन्ही गोष्टींची किंवा दोन्ही घटनांची तुलना करून बांगलादेश आणि पाकिस्तान हे ही गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न करतायत की आयसीसीचे अध्यक्ष हे जय शाह आहेत आणि आयसीसी मध्ये सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्युटर देश म्हणजे भारत आहे. म्हणजे भारताची बीसीसीआय आहे आणि ती असल्यामुळंच भारत इथं मनमानीप्रमाणे जागतिक क्रिकेटला चालू इच्छितो हे नरेटिव्ह किंवा हा प्रोपोगंडा पसरवण्याचा प्रयत्न हे दोन देश करताना दिसत आहेत. आता हे विश्लेषण कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगाच. सोबतच ज्या बांगलादेशला भारतानं निर्माण केलं तो बांगलादेश भारताला आता डोळे दाखवतोय हे बघताना तुम्हाला कसं वाटलं किंवा भारतानं यावर काय ऍक्शन घ्यावी असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.